मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलोय खाली मळ्यामध्ये. माझ्यासोबत मम्मी पण आहे. कुठली भाजी काढायची आपल्याला? कुरडूची. वातावरण बघा कसं झालंय ते. तर आता 3:30 पावणे 4 वाजायला आलेत आणि इकडं मम्मीला फुल दिसलं. मस्त आहे ना, गिनीचं हे फुल आहे. मळण्या भरपूर झाल्या आहेत. होती मस्त. बघा या झाडांना केशरी आणि पिवळ्या कलरची फुलं असतात, मखमलीची. मस्त वाटतात ती फुलं. हे आहे मारुती मंदिर. इथे खळा बनवायचा ना, म्हणून ते मस्त शेत बघ. हा वाटतं हिरवगार. हे कुठलं वेल आहे या? आतमध्ये टाळ्या केला नाही, सोडला नाही शेतात. हे काकूचं शेत, शीतल काकू. त्यांचं पण मस्त झालं ना हिरवगार. पक्ष्यांचा तुम्हाला आवाज दिसेल. इथे 2-3 घरटी आहेत त्या झाडावरती. दाखवते. बापरे, किती घरटी! 3-4 तरी घरटी आहेत तिथं. कसला गवत झाला हे खालचा. ही कोरडू फुलली पण ना मम्मी. ही काय इथं ते कोपऱ्यानंतर जाऊया मग. खाल खैर फुललं. खैर, हे खैराचं झाड आहे. ते एका झाडावर मला वाटतं 20-25 तरी पाखरं आहेत आणि 4-5 तरी ती घरटी आहेत पाखरांची. किती आवाज येतोय बघा. तर हेच आहे कुरडूचं झाड आहे हे, आणि हे कुरडूचे फूल आहे. खाली हे व्हाईटवालं असतं आणि त्या टोकाला थोडं लाईट पर्पल कलर सारखं असतं. ते खूप सारे बघा. कुठं चालली मम्मी? पुढं पुढं आहे काय? सगळं जिकडं नजर जाईल तिकडं हिरवगार आहे सगळीकडे. फुलं बघा किती आहेत ती. आणि हे ना भाजी पण तुरेले मस्त व्हाईटवाले पण फुलं आहे. चांगली काढ, किटकी काढून खाली. हे ह्याचीच आहेत, कुरडूची फुलं आहे ती. भाजी कुरडूची. आणि हा सगळा तिरडा. भेटलंय तुला? रान जरा कमी आहे. जास्त रानात पण नको. हे लय काढू कोवळी काढायची. कोवळीच आहे पण दाखवते मी. तरी कुरडूची ही डिरी आहे, म्हणजे वरचा कोवळा भाग आहे. याचा हा देठ असतो ना, थोडा लालसर असतो बघा. आणि ही अशी पानं असतात. ओळखूच होता ना गे बरोबर. बाकी असे कुठले नसतात ना, अशा सिमिलर सारखी कुठली. आता मम्मी ही भाजी काढते. याच्यातले पानं घे, चांगली चांगली फक्त पानं घ्यायची. खूप सारे आहेत. ढिरिया घ्यायच्या, ढिरिया कोवळ्या कोवळ्या. मिक्स भाजी अशी की मस्त वाटतं. कुरडूची मिक्स भाजी चांगली लागतं ना. हा, कुरडूची टाकायची. मग त्याच्यासोबत आपण कुठली भाजी काढणार आहोत? काढायची कसली चवळीची. अच्छा, आपल्याला तिकडे आहात ते थोडीफार काढूया ना मग आपल्या शेतात जा. ओके.
इथे झाले भेटली भरला ते भांडा. चाकळं पण मस्त झालं आपण केलेलं. हम्म. हे टाकळ्याची झाड आहे. बघ आधी आमचा भात यंदा ह्या वर्षी ना बरोबर नाही. बस झाले का तेवढी भाजी? तशी बरोबर झाली. मम्मी हे भेंडे पण भेंड्या काढते. काढतो. बघू बघू. तर इथे पण आहे ती कुरडूची भाजी. या साईडला पण बघितली होती. ही बघा इथं लाल लाल. हे बघा हे एकच झाड आहे पण हे किती ठिकाणी भेटली भाजी. इथे या कोळ्या कोळ्या ढिऱ्या इथे. ठीक आहे मग भाजी कितीतरी आहे. असं कुठलं ना की मस्त होता. ही पण मम्मी तीच आहे काय? मग याची पानं तर छोटीशी नाही वाटते. ना तशीच आहे. ओके. कोरडूच तर आहे. ही पण भाजी कुरडूचीच आहे. याची पानं तर लांब आहेत पण ही तीच आहे कुरडूचीच भाजी. ही बघायची ही फुलं. आता फुलूच आली त्या भाजी. भरपूर झाली भाजी. ही बघ इथे अजून किती आहे ती. बारीक पान आहे ना ती आता फुलूसाठी तशी फुलण्यासाठी बारीक बारीक. अच्छा आता फुलतील म्हणून ते बारीक बारीक पानं होत चालले. हा. ऊन बघा काय पडलंय ते. हा मध्येच पाऊस पडतो मध्येच ऊन पडतं ना तेव्हा जास्त गवतातून फिरायचं नाही. नाहीतर कुठले सरपटणारे प्राणी वगैरे असतात ह्या गवतात ना. तर ही भाजी घेऊन आपण आलो घरी. रात्रीच्या जेवणासाठी भाजी बनवायची आहे. तर आता आपण रात्री भेटू. तर मगाशी आपण ही भाजी आणलो ती चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे मी. आणि कुरडूच्या भाजीसोबत आपण टाकळा पण आणलाय. तर ही टाकळ्याची भाजी देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे, मिक्स करायची आहे. कारण कुरडूची भाजी आहे ना त्यामध्ये कुठलीही पालेभाजी टाकली तर ते अजून चांगली लागते. आपण यामध्ये टाकळा टाकणार आहोत. तर हे आधी साफ करते आणि बारीक चिरून घेते मी. आपल्याला आता भाजी बनवायची आहे. तर भाजी बारीक कापून झाले आणि या साईडला एक खोबरं आहे, एक कांदा आणि या 2 मिरच्या आता मी हे बारीक कापून घेणार आहे फोडणीसाठी. तर आता मी भाजी बनवायला सुरुवात करते. या साईडला कांदा मिरची कापून घेतले आणि चुलीवरती टोप ठेवलाय. आता फोडणी देते. यामध्ये तेल टाकते. तेल टाकले यामध्ये.
पण टाकते. आता कांदा थोडा लालसर झाला पाहिजे, नंतर भाजी टाकायची. तर आता कांदा लालसर झालाय, आता यामध्ये मी भाजी टाकते. ही भाजी फक्त वाफेवर शिजवायची, यामध्ये जरा सुद्धा पाणी टाकायचं नाही. आता हे टोपर आहे, शिजल्यावर अर्धी होईल पूर्ण. आपल्याला फक्त वाफेवरच शिजवून घ्यायचे. आता यावर थोडा वेळ झाकण ठेवते. यामध्ये मी जरा सुद्धा पाणी टाकलं नव्हतं, पण या भाजीला पाणी सुटले, ओले झाले बघा किती. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. तर भाजी चांगली शिजली आहे. आता यामध्ये थोडंसं खोबरं टाकते. पाण्याची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, 5-10 मिनिटांमध्ये शिजते. मस्त भाजी तयार आहे. भाजी शिजवण्याआधी पूर्ण टोपभर होती, आता केवढी झाली बघा, अर्धा टोप झाले. मस्त डाळ भात आणि आता बनवलेली कुरडूची भाजी. तर टेस्ट करून सांगते कशी झाली ती. मस्त. तर ह्या अशा रानभाज्या खाल्ल्या पाहिजे, खूप पौष्टिक पण असतात आणि औषधी असतात. तर तुम्ही देखील अशा प्रकारे भाजी बनवून नक्की खा. आणि आता आपण हा ब्लॉग इथे संपूया, नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.